जय भीम, जय संविधान. मी मारुती सहारे. आपण पाहतो नागवंश. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उथलपुथल सुरू आहे. आरक्षण बचाव ही यात्रा आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेली आहे. आरक्षण खरंच धोक्यात आलेलं आहे का? आणि धोक्यात आलं असेल तर ती आरक्षण धोक्यात आणणारे कोण? कशामुळं धोक्यात आलं? ह्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार व्हायला पाहिजे. ह्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे. आरक्षण धोक्यात आणणारे कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे OBC, SC, STला आरक्षण दिलेलं आहे आणि त्या आरक्षणाला नेमकं धोक्यात कोण आणून राहिलेलं आहे? राजकीय नेते धोक्यात आणून राहिलेले आहेत ज्या ज्या समाजाला हे आरक्षण मिळालेलं आहे तो समाजच स्वतःचं आरक्षण स्वतःच धोक्यात आणून राहिलेला आहे. ह्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे. आपण जर इतिहास पाहिला तर असं लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी SC, ST, OBC आणि इतर घटकांना आरक्षण दिलेलं आहे. परंतु स्वातंत्र्यापासून तर आजपर्यंत जर आपण या सर्व समाजाचा इतिहास पाहिला तर आजपर्यंतही जसा OBC समाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वीकारलेलं नाही, त्यांना आदर्श कधीच मानलेलं नाही. तीच अवस्था जवळपास म्हणजे ST समाजाची आहे. त्याचप्रमाणे SC समाज बाबासाहेब आंबेडकरांना आदर्श मानतो, परंतु त्यातला काही वर्ग असा आहे की तो आंबेडकरी मुवमेंटसोबत राहत नाही. तो कधी काँग्रेसच्या इकडं डायवर्ट होतो, तर तो भारतीय जनता पक्षाकडं डायवर्ट होतो. भारतीय जनता पक्षाकडं डायवर्ट होण्याचं त्याचं प्रमाण कमी आहे, पण तरीही काही ना काही पर्सेंटेज डायवर्ट होतं. इकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करतो, इकडं शिवसेनेला मतदान करतो. अरे ज्या पक्षाला आपण मतदान करतो तो पक्ष तो आरक्षणवादी आहे का? आरक्षणाच्या विरोधात काम करून राहिला का? जो पक्ष आरक्षणवादी नाहीच आणि आपण अशा लोकांना मतदान करतो आणि त्यामुळं त्यांची ताकद आपण वाढवतो. आणि हे ताकद वाढल्यामुळं काय होऊन राहिलं जे आरक्षणाच्या विरोधात आहे त्यात लोकांना आम्ही मोठ्या प्रमाणात निवडून पाठवतो, विधानसभेवर निवडून पाठवतो, लोकसभेवर निवडून पाठवतो आणि ते त्यांचा जो अजेंडा असते आरक्षण विरोधी ते तिथं जाऊन राबवत असतात. आणि मग आपण बोंबल्या मारत असतो की नाही आमचं आरक्षण धोक्यात आलं, मग संविधान खतरे में है. अरे ज्या लोकांमुळं हे सगळं प्रकार घडलेलं आहे त्या लोकांना कशाला निवडून पाठवता? द्या ना एखादी संधी, आंबेडकरी विचाराच्या प्लॅटफॉर्मला संधी द्या ना. आणि हीच जनजागृती करासाठी OBCमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे की तुमचं आरक्षण कोणामुळं धोक्यात आलेलं आहे आणि तुम्ही डिसिजन आजपर्यंत काय घेत आलेली आहे. हीच जागृती आदिवासी समाजामध्ये झालेली आहे. हीच भावना आदिवासी समाजात झालेली आहे. आदिवासी समाजाने सुद्धा आज आपण आरक्षण आपलं धोक्यात आलेलं आहे. त्यामुळं आपण आरक्षण वाचविण्यासाठी आंबेडकरी प्लॅटफॉर्मवर उभं राहावं. त्याचप्रमाणे SC वर्गालासुद्धा माझी विनंती आहे की आजपर्यंत जे केलं ते केलं, परंतु यानंतर तरी आता लक्षात घ्यावं की आजपर्यंत ज्या पक्षांना आपण मतदान केलं ते पक्ष आरक्षण विरोधी आहे. त्यामुळे आरक्षणवादी जे आहेत त्या सर्व घटकांनी आंबेडकरी प्लॅटफॉर्मवर येऊन आंबेडकरी विचाराचा प्लॅटफॉर्म तयार करून आपली सत्ता हातात घ्यावी, आरक्षणवाद्याच्या हातात द्यावी आणि त्यानंतर तेव्हाच कुठं ह्या महाराष्ट्र स्थिर होऊ शकते. आजच्या प्रसंगी एवढंच बोलतो. जय भीम, जय संविधान. धन्यवाद.